मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्व जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा टॉपिक म्हणजे चालू घडामोडी. आज आपण दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी घडलेल्या जेवढे काही करंट अफेअर आहे, चालू घडामोडी आहेत, त्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी आज प्रश्न उत्तर रूपाने अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असतील, यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असतील, पोलीस भरती आणि जेवढ्या काही महाराष्ट्र शासनाच्या जेवढे काही स्पर्धा परीक्षा होतात त्या सर्वांसाठी अत्यंत आवश्यक असणारी बाब म्हणजे चालू घडामोडी. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत चालू घडामोडीतील पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे की कोणत्या या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न जे आहेत तर हे आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालवणारी कार बनवणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे अमेरिका, दुसरा आहे चीन, तिसरा आहे जपान आणि मग आहे रशिया. तर या ठिकाणी मित्रांनो, यामध्ये अमेरिका हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर या अमेरिका या देशाची अंतराळ संस्था जी आहे तर ती चंद्रावर चालवणारी कार जी आहे तर ती कार या ठिकाणी ती बनवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडीतील आपल्याला बघायचा आहे. तो प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था चंद्रावर चालवणारी कार बनवणार आहे. पहिल्यांदा आपण देश बघितलं होतं, याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे तर या ठिकाणी कुठली अंतराळ संस्था आहे. तर या ठिकाणी एक आहे इस्रो, त्यानंतर आहे WOSA, मग आहे नासा आणि मग आहे ISA. तर मित्रांनो, या ठिकाणी सी पर्याय हा बरोबर आहे. नासा ही जी अंतराळ संस्था आहे तर ही अंतराळ संस्था या ठिकाणी चंद्रावर चालवणारी कार जी आहे तर ही कार या ठिकाणी बनवणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, पहिला प्रश्न आपण पाहिलेला होता की कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालवणारी कार म्हणजे बनवणार आहे. कोणत्या देशाची अंतराळ संस्था तर ती अमेरिकेची आहे. मग अमेरिकेची कुठली संस्था आहे. तो दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत, पाहिलेला आहे आपण, तर तो आहे नासा. ठीक आहे. हा, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला तिसरा प्रश्न बघायचा आहे. ठीक आहे, की फिफाच्या ताज्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची कितव्या स्थानाखाली घसरण झालेली आहे. त्याचे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. ए आहे 5, बी आहे 4, सी आहे 3 आणि डी आहे 1. तर मित्रांनो, या ठिकाणी बी जो पर्याय आहे तर हा पर्याय बरोबर आहे. तर फिफाच्या ताज्या क्रमवारीमध्ये भारतीय फुटबॉल संघाची कितव्या स्थानी घसरण झालेली आहे तर ती 4थ्या स्थानी घसरण झालेली आहे. हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न. चौथा प्रश्न असा आहे की फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ कितव्या स्थानावर आलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. ए 125, बी 124, सी 123, डी 121. तर मित्रांनो, याचं उत्तर जे आहे तर ते आहे डी 121. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. 5वा प्रश्न. ठीक आहे मित्रांनो, आपण 5व्या प्रश्नावर जाणार आहोत आणि 5वा प्रश्न आहे की फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाचा
फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे? ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. ए आहे जर्मनी, बी आहे फ्रान्स, सी आहे अर्जेंटिना आणि डी आहे इटली. तर याचं उत्तर आहे अर्जेंटिना. फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे? तर त्याचा पर्याय आहे सी आणि हा सी पर्याय बरोबर आहे, हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा की भारताने कोणत्या राज्यातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. तर मित्रांनो, या ठिकाणी एक ए आहे आसाम, बी आहे ओडिसा, सी आहे केरळ आणि डी आहे तामिळनाडू. तर मित्रांनो, या ठिकाणी याचा पर्याय जे आहे ते आहे ओडिसा. तर भारताने ओडिसा या राज्यातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न जो आहे तर त्या पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. 7वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. मित्रांनो, 7वा प्रश्न असा आहे की भारताने ओडिसा राज्यात यशस्वी चाचणी घेतल्यानंतर अग्निप्राईम क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे? प्रश्न एकदा नीट बघा. भारताने ओडिसा राज्यात यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्निप्राईम क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर आहे? 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. 1000 ते 2000, दुसरा आहे 1000 ते 3000, पुढचा आहे 1.5 ते 2000 आणि 2000 ते 4000. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर ते आहे 1000 ते 2000. ठीक आहे, 1000 ते 2000 एवढी मारक क्षमता जी आहे तर ती अग्निप्राईम क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 1000 ते 2000 किलोमीटर इतकी आहे. हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या 8व्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. 8वा प्रश्न आहे थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोणत्या देशातील चेंगडू येथे पार पडणार आहे? ठीक आहे, तर या ठिकाणी याचा 4 पर्याय आपल्याला दिलेला आहेत मित्रांनो. भारत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि चीन. तर चीन देशातील चेंगडू येथे ही थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा 2024 जी आहे तर ही घेण्यात येणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येतोय मी. पुढचा 9वा प्रश्न आहे थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोणत्या कालावधीत चेंगडू चीन येथे आयोजित करण्यात येणार आहे? 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ए आहे 23 एप्रिल ते 4 मे, बी आहे 27 एप्रिल ते 5 मे, सी आहे 24 एप्रिल ते 3 मे आणि डी आहे 20 एप्रिल ते 1 मे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 27 एप्रिल ते 5 मे या दरम्यान थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा 2024 चीनमधील चेंगडू या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. चालू घडामोडीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न मित्रांनो आपल्याला बघायचा आहे. 10वा प्रश्न असा आहे की कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार मिळालेला आहे? या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. ए आहे आयडिया, बी आहे BSNL, सी आहे जिओ आणि डी आहे भारती एअरटेल. तर मित्रांनो, याचं पर्याय आहे डी, भारती एअरटेल. या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार भेटलेला आहे. हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा 11वा प्रश्न. 11वा प्रश्न आपण बघणार आहोत. 11वा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या IIT मधील कर्करोगावरील कार टी सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आलेले आहे? 4 पर्याय आहेत आपल्या पुढे. IIT खरगपूर, IIT पवई, IIT मुंबई, IIT मद्रास. प्रश्न पुन्हा नीट आहे का?
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या IIT मध्ये कर्करोगावरील कार्टीसिल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे? पर्याय 4 आपल्या पुढे दिलेले आहेत. IIT खरगपूर, IIT पवई, IIT मुंबई, IIT मद्रास. तर मित्रांनो याचं उत्तर आहे IIT मुंबई, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 12वा प्रश्न या ठिकाणी आपल्या पुढे येतो आहे. 12वा प्रश्न आहे मित्रांनो की IIT मुंबई येथे कोणाच्या हस्ते कर्करोगावरील कार्टीसेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आलेले आहेत? 4 पर्याय आपल्या पुढे दिलेले आहेत. द्रौपदी मुर्मू, बी आहे रमेश बैस, सी आहे अनुराग ठाकूर, डी आहे मनसुख मंडिया. तर मित्रांनो याचं उत्तर आत्ताच आपण बघितलेलं आहे की द्रौपदी मुर्मू ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, तर त्यांच्या हस्ते या IIT मुंबई येथे कर्करोगावरील कार्टीसेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. मित्रांनो याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 13वा प्रश्न. IIT मुंबई येथे कोणत्या रोगावरील कार्टीसेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आलेले आहेत? बघा प्रश्न कसं फिरून वगैरे आपल्याला विचारलं जाऊ शकतं, म्हणून तीनही पद्धतीने आपल्याला याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ए आहे एड्स, बी आहे कोविड, सी आहे कोरोना, डी आहे कर्करोग. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे कर्करोग. ठीक आहे, तर कर्करोग या उपचार प्रणालीचे लोकार्पण मुंबई येथे कार्टीसेल या उपचार प्रणालीचे भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे. तर ही माहिती आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा 14वा प्रश्न आहे की अमेरिकेतील IHME या संस्थेच्या संशोधकाच्या संशोधनानुसार 1990 ते 2021 या कालावधीतील जागतिक पातळीवरील सरासरी आयुर्मान किती वर्षांनी वाढलेलं आहे? प्रश्न एकदा पुन्हा बघा. अमेरिकेतील IHME या संस्थेच्या संशोधकाच्या संशोधनानुसार 1990-2021 या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान किती वर्षांनी वाढलेलं आहे? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. 5.9, 6.2, 7.9, 8.4. तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ना तर ते 6.2 हे बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा 15वा प्रश्नाकडे आपण जातो आहे. 15वा प्रश्न असा आहे की 1990 ते 2021 या कालावधीत भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्षांनी वाढले आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 8 वर्षांनी. ठीक आहे, याचं उत्तर जे आहे तर ते आहे 8 वर्षांनी वाढलेलं आहे. पुढचा 16वा प्रश्न या ठिकाणी आपण बघतो आहे. 16वा प्रश्न असा आहे की अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान कोणत्या देशाचे वाढलेले आहेत? मग 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. एक आहे म्यानमार, दुसरा आहे मलेशिया, सी आहे भूतान आणि डी आहे नेपाळ. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे सी भूतान. अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतान या देशाचे वाढलेले आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो. 18वा प्रश्न. भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? प्रश्न नीट आहे का? भारतात कोणत्या राज्यामध्ये परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? ए आहे तामिळनाडू, बी आहे महाराष्ट्र, सी आहे हरियाणा, डी आहे आसाम. तर याचं उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू. भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 19वा प्रश्न. आपण 19व्या प्रश्नाकडे जातो आहे. तामिळनाडू राज्यामध्ये कोणाच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? 4 पर्याय आपल्या पुढे दिलेले आहेत.
ए आहे MK स्टॅलिन, बी आहे शशी थरूर, सी आहे नरेंद्र मोदी आणि डी आहे एन रवी. तर मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये एन रवी यांच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हा एकदम अचूक उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 20वा प्रश्न आहे 4 एप्रिल 2024 रोजी नाटो या संघटनेचा कितवा स्थापन दिन साजरा करण्यात आला. प्रश्न नीट आहे का? 4 एप्रिल 2024 रोजी नाटो या संघटनेचा कितवा स्थापन दिन साजरा करण्यात आला. ए 60, बी 50वा, सी 75वा आणि डी आहे 100वा. 100वा आहे हा. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 75वा स्थापन दिवस या ठिकाणी नाटो या संघटनेचा साजरा करण्यात आलेला आहे. तर हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा 21वा प्रश्न आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आले. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे. एक आहे पारादीप बंदर, बी आहे कोचीन बंदर, सी आहे एन्नोर बंदर आणि डी आहे JNPT बंदर. तर मित्रांनो या ठिकाणी पारादीप बंदर जे आहे हे याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आले तर ते आहे पारादीप बंदर. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 22वा प्रश्न तुमच्या पुढे येतो आहे. 22वा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर हे कोणत्या राज्यात आहे. ठीक आहे. प्रश्न नीट आहे का? 22वा प्रश्न भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर कोणत्या राज्यातील आहे. ए आहे महाराष्ट्र, बी आहे पश्चिम बंगाल, सी आहे ओडिसा, डी आहे केरळ. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो सी ओडिसा. ओडिसा हे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले आहे. ठीक आहे. तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे ओडिशा राज्यामध्ये आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 23वा प्रश्न अब्देल फतेह अल सिसी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे. प्रश्न पुढचा नीट आहे का? क्वेश्चन 23 अब्देल फतेह अल सिसी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे. ए आहे श्रीलंका, बी आहे इजिप्त, सी आहे सौदी अरेबिया आणि डी आहे UAE. तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते अचूक उत्तर आहे इजिप्त. ठीक आहे. हा इजिप्त हे अचूक उत्तर आहे. पुढचं 24वा प्रश्न आहे की अब्देल फतेह अल सिसी यांनी इजिप्त देशाच्या अध्यक्षपदाची कितव्यांदा शपथ घेतलेली आहे. दुसऱ्यांदा, पहिल्यांदा, चौथ्यांदा की तिसऱ्यांदा. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे डी तिसऱ्यांदा त्यांनी तिथल्या अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मित्रांनो पुढचा 25वा प्रश्न या ठिकाणी आपल्या पुढे येतो आहे आणि तो प्रश्न असा आहे की राष्ट्रीय समुद्री दिन कधी साजरा केला जातो. 4 एप्रिल, 3 एप्रिल, 5 एप्रिल, 6 एप्रिल. तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर जे आहे तर ते आहे 5 एप्रिल. 5 एप्रिलला राष्ट्रीय समुद्री दिन जो आहे तर तो समुद्र दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर भारतात 26वा प्रश्न शेवटचा प्रश्न आजचा. भारतात कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समुद्री दिन साजरा केला जातो. 31 मार्च ते 6 एप्रिल, बी आहे 29 मार्च ते 4 एप्रिल, सी आहे 27 मार्च ते 7 एप्रिल आणि डी आहे 30 मार्च ते 5 एप्रिल. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे 30 मार्च ते 6 एप्रिल. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पोलीस भरती असेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल, संघ लोकसेवा आयोग असेल, त्याच्यानंतर तुमचं NDA असेल, पोलीस भरती असेल, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो 5 तारखेचं सर्व चालू घडामोडीचे सगळे प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते आपण बघितलेलं आहे. मित्रांनो आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.